लवकरच येते तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. खोट खोट बोलायचं नाही. विषय संपलेला नाही. आता विषयाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार. मित्रांनो, काही दिवस गायब असलेली दिव्या शिंदे अचानक प्रगट होते आणि तिचा एक व्हिडिओ समोर येतो आणि त्या व्हिडिओमध्ये ती सांगताना दिसते की विषय संपलेला नाही. हा विषय आत्ता सुरू होणार आहे. मित्रांनो, तलवारीचा धाक दाखवत बिग बॉसच्या घरातील काही कंटेस्टंटना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिव्या शिंदेवरती बिग बॉस कठोर कारवाई करत तिला शिक्षा स्वरूप बिग बॉसच्या घराबाहेर काढतात. जशी दिव्या बिग बॉसच्या घराबाहेर जाते त्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. काही लोकांनी सांगितलं की दिव्यावरती जी काही बिग बॉसने कारवाई केली, जी काही शिक्षा दिली ती योग्यच होती, असं दिव्याला पाहिजेत होतं. तर काही लोक म्हणजे दिव्याचे जे चाहते आहेत ते प्रचंड नाराज झाले आणि ते सांगताना दिसत आहेत की दिव्यावरती जी काही कारवाई केली ती चुकीची आहे. बिग बॉसच्या इतर कंटेस्टंटनी देखील अशा प्रकारच्या धमक्या दिल्यात, त्याच्यावरती कुठलीही कार्यवाही किंवा त्यांना शिक्षा दिली नाही. बऱ्याच चाहत्यांनी हिंदी आणि मराठीची त्या सीझन मधील उदाहरणं दिलीत की बऱ्याच लोकांनी अशा प्रकारच्या धमक्या दिल्यात. मग दिव्यालाच तुम्ही का बिग बॉसच्या घराबाहेर काढलं, असा सवाल देखील तिचे चाहते उचलताना दिसतात आणि हे प्रकरण प्रचंड गाजलं देखील. दिव्याला शुक्रवारच्या दिवशी म्हणजे भाऊचा धक्का सुरू होण्याच्या अगोदरच तिला धक्का दिला आणि घराबाहेर काढलं. त्यानंतर आज म्हणजे जवळपास 4-5 दिवसानंतर ती एक व्हिडिओद्वारे सगळ्यांसमोर येते आणि सांगताना दिसते की हा विषय संपलेला नाही, आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. यावेळी ती महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेर म्हणजे परदेशात देखील तिला ज्या पद्धतीने सपोर्ट मिळतोय त्यासाठी मी खरंच ऋणी आहे सगळ्यांचे, असं म्हणून ती सांगताना दिसते. आणि हा विषय नेमका काय आहे ते आता मी सगळ्यांसमोर जाहीर करेन, असं ती सांगताना दिसते. आता कधी ती मीडियासमोर येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, जेव्हा दिव्या बिग बॉसच्या घराबाहेर गेली त्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मित्रांनो, दिव्या ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होती. आपले मुद्दे ती अगदी व्यवस्थित मांडताना दिसत होती. लोकांचा किती सपोर्ट आहे हे दिव्याच्या वोटिंग ट्रेनमध्ये पाहायला मिळालं. जेव्हा दिव्या नॉमिनेट झाली त्यावेळी तिला पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची वोटिंग मिळताना दिसत होती आणि म्हणजे दिव्या फक्त नॉमिनेशनमध्ये येऊ दे, तिला तगडी तगडी वोटिंग होताना दिसत होती. त्या पद्धतीने दिव्या तसा खेळ दाखवत नव्हती आणि बिग बॉसने हेही सांगितलं की तुमच्याकडनं खूप लोकांच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नव्हतात. आणि खरंच ज्या पद्धतीने दिव्याला जो काही सपोर्ट मिळत होता तसा ती खेळ दाखवताना दिसत नव्हती. दिव्याची एक चूक तिला नडली, जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर दिव्याने माफी मागितली नाही. तर हेच कुठेतरी दिव्याचं चुकलं आणि तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं. जेव्हा दिव्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं त्यानंतर साहजिकच सोशल मीडियावर दिव्याबद्दल उलटसुलट बोललं गेलं आणि तिचे चाहते देखील तीव्र संताप व्यक्त करताना दिसत होते. त्यानंतर दिव्याने तिच्या टीमने एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये ती म्हणते की कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीचा अर्थ किंवा अर्धवट माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नये. लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, असं काय म्हणू आपण दिव्याच्या सपोर्ट टीमने हे लिहिलं होतं. त्यानंतर लोक थोडीशी शांत झाली होती. मात्र दिव्या जवळपास 4-5 दिवस ही गायबच झाली होती. त्यामुळे काही लोकांना वाटलं होतं की दिव्या परत येते की काय, वाईल्ड कार्ड एंट्रीने, किंवा मग बिग बॉस तिला परत घेतात का. कारण दिव्यानंतर ओमकार राऊत गेला होता, याचा देखील इंटरव्ह्यू झाला, परंतु दिव्या लोकांसमोर आली नव्हती. अखेर दिव्याने एक व्हिडिओ शेअर करत मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि जे काही झालं त्याचा खुलासा करणार आहे. विषय संपलेला नाही, विषयाला आत्ता सुरुवात होणार आहे. त्यामुळे दिव्या नेमकी काय बोलणार, तिला घराबाहेर काढल्यानंतर नेमकं काय झालं, दिव्याने त्यावरती काय ऍक्शन घेतली किंवा मग दिव्या आता काय ऍक्शन घेणार आहे, या सगळ्याचा खुलासा लवकरच तिच्या व्हिडिओद्वारे होणार आहे. ती नेहमीच म्हणायची विषय संपला, पण आता विषय संपलेला नाही, आता विषयाला सुरुवात होणार आहे. आता दिव्या काय बोलणार आहे, काय खुलासा करणार आहे, बिग बॉसने जे काही केलं ते योग्यच केलं का, या सगळ्यावरती दिव्या भाष्य करणार आहे. आता दिव्या कोणता मोठा खुलासा करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर दिव्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय, दिव्याचं जे काही इव्हेक्शन केलं ते फेअर होतं की अनफेअर होतं, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.